राज्यातल्या बळीराजाला काहीसा दिलासा देणारी ही बातमी आहे। उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस झालाय। पुणे शहरासह परिसर, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दुसऱ्या शाही स्नानाच्या पूर्वसंध्येला वरुण राजाने हजेरी लावली आहे। या पावसामुळे भाविकांची आणि प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली। शहरात सुरुवातीला रिमझिम पावसाने सुरुवात झाली, दुपारनंतर मात्र शहरात मुसळधार पाऊस बरसला। या पावसामुळे भाविकांची आणि मिरवणुकांची तयारी करणाऱ्या साधूंची चांगलीच धावपळ उडाली। दरम्यान पावसाचा जोर आणि रामकुंडातील पाण्याची पातळी वाढल्याने गोदापत्रात भाविकांनी जाऊ नये अशी सूचना प्रशासनाने केली आहे। नाशिक शहरात सोमवारपर्यंत पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। तर एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्यामध्ये पावसाने आज पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली। आज दुपारपासून सकाळपासून पुण्यामधील वातावरणात उकाडा जाणवत होता। या पावसामुळे तो काही प्रमाणात कमी झालाय। दरम्यान पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सध्या पाऊस पडत असल्याचं हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आलंय। त्यामुळे संततधार नसला तरी पुढील 2 ते 3 दिवसात दुपारनंतर जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हा पाऊस पडतो आहे। त्यामुळे राज्यात काही प्रमाणात का होईना बळीराजाला दिलासा मिळतोय, कारण नाशिक, उत्तर महाराष्ट्र, पुणे या ठिकाणी हा पाऊस पडतो आहे। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। पावसाची स्थिती नाशिक आणि पुण्यामध्ये कशी आहे जाणून घेऊया। नाशिकहून आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे आणि पुण्याहून आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांच्याकडून सुरुवातीला जाऊया। आपण नाशिकमध्ये कपिल, शाही स्नानाच्या पूर्वसंध्येलाच पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। सध्या नाशिकमध्ये काय स्थिती आहे? उद्या शाही स्नान आहे, दुसरी पर्वणी आहे। त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविकांचे आणि साधू महंतांचे नाशिक नगरीत दाखल झालेले आहेत। परंतु दुपारपासून मुसळधार पावसाने शहरात हजेरी लावल्यामुळे साधुग्राममध्ये मोठ्या प्रमाणावर साधूंच्या आश्रमांचं नुकसान झालेलं आहे। आणि जर आपण रामकुंडावर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर रामकुंडाची पातळी वाढली असून प्रशासनाने आत्ताच सतर्कतेचा इशारा म्हणून रामकुंड खाली करण्यास सुरुवात केलेली आहे। आता थोड्या वेळापासून काही प्रमाणात पाऊस थांबला जरी असला तरी सुद्धा प्रशासन अजूनही रामकुंडावर, काही पोलीस अधिकारी असतील किंवा प्रशासनाचे अधिकारी असतील, रामकुंडावर दाखल झालेले असून त्यांनी संपूर्ण रामकुंडाचा परिसर खाली करण्यास सुरुवात केलेली आहे। त्याचप्रमाणे बराचसा भाग, जसं काही पाहायला गेलं तर स्त्रियांचे वस्त्र बदलण्यासाठी असलेले शेड्स वगैरे पाण्याखाली वाहून गेलेले असल्यामुळे एक मोठा पेच प्रसंग प्रशासनासमोर निर्माण झालेला आहे। आणि त्यामुळेच उद्या दुसरी पर्वणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे प्रशासन आता काय पाऊल उचलतं आणि या गोष्टीची किती गांभीर्याने दखल घेतं हे बघून उत्सुकतेचं ठरणार आहे। नक्कीच पुन्हा एकदा कपिल तुझ्याकडे येऊच, मात्र आपण पुण्याला जाऊया। पुण्यामध्ये काय स्थिती आहे जाणून घेऊया। आपल्या प्रतिनिधी अश्विनी पवार आहेत तिथे। अश्विनी, पुण्यामध्ये आता सध्या पावसाची स्थिती काय आहे? हिमाली, सध्या जरी पावसाची रिमझिम सुरू असली किंवा काही अंशी पाऊस जरी थांबलेला असला तरी दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत मात्र पावसाने दमदार हजेरी जी आहे ती पुण्यामध्ये लावलेली होती। अगदी काहीच वेळामध्ये पावसाची ही जी आकडेवारी आहे 48.6 मिलीमीटर एवढी नोंदवण्यात आलेली आहे। आणि आताच मिळालेल्या माहितीनुसार धरण क्षेत्रामध्ये म्हणजे खडकवासला किंवा पानशेत ही जी धरणं आहे जी पुण्याला पाणी पुरवठा करतात त्या क्षेत्रामध्ये देखील आता पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पुण्यातील पाणी टंचाई काही अंशी कमी होईल अशी आशा जी आहे ही पुणेकरांना सध्या वाटत आहे। एकूणच गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पुण्यामध्ये काही प्रमाणामध्ये पावसाची हजेरी होती। कालच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा पावसाने पुनरागमन केलेलं आहे आणि जवळपास 1 ते 1.5 महिन्यानंतर पुण्यामध्ये हा पाऊस पडतोय। त्यामुळे एक काही अंशी जी हीट होती किंवा जी उष्णता होती त्यापासून पुणेकरांना देखील दिलासा मिळालेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला पाणी टंचाई जी आहे तीही काही प्रमाणात का होईना कमी होणार आहे। हे नक्की पाणी टंचाई हीच पुण्याची खरी समस्या आहे। आपण पुन्हा एकदा तुझ्याकडे येणार आहोत, मात्र पुन्हा एकदा नाशिकमध्ये जाऊया। कपिल, उद्या दुसरी पर्वणी आहे शाही स्नानाची, यावर आजच्या या पावसाचा काही परिणाम होऊ शकतो का? प्रशासन याबाबत काय सांगतंय? काही तयारी त्या दृष्टीने, आज पाऊस पडलेला आहे त्या दृष्टीने प्रशासनाची काही तयारी दिसतेय का?
प्रशासनाने असा अंदाज वर्तवलेला आहे की अजून 48 तासात मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच रामकुंडावरती प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली असून जे रामकुंडाचा मेजर पॉइंट तिथली पाण्याची पातळी वाढती आहे तिथे सतर्कतेचा इशारा म्हणून भाविकांना जाण्यापासून मज्जाव करण्यात येतो आहे. आणि कदाचित जर उद्या पाऊस असेल तर मागच्या वेळेस जेवढा फौजफाटा रामकुंडावरती होता त्याच्या दुप्पट रामकुंडावर ठेवण्यात येणार आहे. आणि कुठलेही अनुचित प्रकार घडू नये, कुठली अनुचित घटना घडू नये याचा प्रशासन प्रयत्न करणार आहे. कारण उद्या असं म्हटलं जातंय की मोठ्या प्रमाणावर भाविक रामकुंडावरती दुसऱ्या शाही स्नानासाठी येतील. तब्बल 40 ते 45 लाखांचा आकडा प्रशासनाने देण्यात आलेला असला त्यामुळे आतापासूनच प्रशासनाने गंभीर्याने याच्याकडे पाहायला सुरुवात केलेली आहे. हेमाली, नक्कीच आपण पुण्यामध्ये जाऊया. अश्विनी, जसं मगाशी तू सांगितलंस की धरण क्षेत्रात चांगला पाऊस होतोय, तिकडेच सध्या पावसाची स्थिती काय आहे? आणि जसं हवामान खात्याने सांगितलंय 2 ते 3 दिवस साधारणपणे दुपारनंतर जोरदार पाऊस येऊ शकतो किंवा जोरदार सरी बरसू शकतात. याचा काही परिणाम ही पाणी पातळी वाढण्यात होऊ शकतो का? काय माहिती मिळतेय? हेमाली, जसं आपण मान्सून बघतो की मान्सूनचा पाऊस जो असतो तो संततधार पाऊस असतो. सतत 2 ते 3 दिवस हा पाऊस पडत असतो. सध्या पुण्यामध्ये किंवा राज्यभरात हा जो पाऊस होतोय हा बंगालच्या उपसागरामध्ये जो पट्टा निर्माण झालाय, कमी दाबाचा पट्टा, त्यामुळे हा पाऊस होतोय. परंतु हा पाऊस जो आहे हा मान्सून सदृश्य पाऊस नसल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. ज्या प्रकारे वळवाचा पाऊस आहे किंवा परतीचा मान्सून ज्या प्रकारचा असतो त्या प्रकारचा हा पाऊस आहे. त्यामुळे हा पाऊस संततधार जरी नसला तरी जोरदार पाऊस येऊन तो काही काळ पडून आणि तर पुन्हा एकदा ऊन पडण्याची जी एक चिन्ह आहे ती एक शक्यता आहे ती हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे सध्या पुण्यामध्ये जरी पाऊस नसला तरी हाच पाऊस सध्या धरण क्षेत्रामध्ये पडत आहे. परंतु जर हा पाऊस सतत राहिला 2 ते 3 दिवस जर हा पाऊस पडला तरच धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊ शकते. नाहीतर पुणेकरांना काही दिवसात पुन्हा एकदा पाणी टंचाईला सामोरे जायला लागू शकतं. हे त्यामुळेच आता या 2 ते 3 दिवसात नेमका पाऊस कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अश्विनी, तुम्हाला धन्यवाद. त्याचबरोबर कपिल, तुम्हाला देखील धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.